हे आपोआप बदलणार. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. ज्या यंत्रणेनं करायला पाहिजे. फवारे मारायसाठी टँकर लावावे लागतात. हे सगळं मे महिन्यामध्ये येत असतं. पावसाळ्यामध्ये हवेमध्ये दोन्ही करून राहत नाही. पाण्याच्या थेंबाबरोबर ते दोन्ही खाली येतात. म्हणजे असा काळ ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं मोहताज, खर्चाला पाणी नाही आहे, अशी परिस्थिती आहे. अशा काळामध्ये आपल्यालाच जगण्यासाठी हवेमध्ये फवारे उडवावे लागतात. त्याच्यासाठी मग परत ती टँकर लॉबी आली आणि टँकर लॉबी आलं की परत एक वेगळ्या प्रकारचं गणित सुरू होतं. 1000 झाडांचं किंवा आणखीन वाढून ती 3000, 4000, 5000 कशी होतील याच्यासाठी प्रयत्न आमचे ह्या श्रमदानामागं हे आहेत. त्यासाठी तू मला इथं बोलवलं.
आज आपण शनिवार, आणि शनिवार म्हटलं की सातारकरांची एक सवय झाली की शनिवार म्हणजे अजिंक्यतारा. आणि अजिंक्यतारा कशासाठी? तर फक्त फिरण्यासाठी नाही, तर अजिंक्यताऱ्यावर लावलेल्या झाडांचं संगोपन करण्यासाठी हरित सातारा आणि लोकमत समूह यांच्या वतीनं किंवा यांच्या पुढाकारानं जी झाडं लावली गेलेली आहे अजिंक्यतारा परिसरामध्ये, त्यांना पाणी घालण्याचं काम अविरतपणे गेली जानेवारी महिन्यापासून चालू आहे. उन्हाची तीव्रता वाढते, उष्णता वाढते, आणि या उष्णतेचा परिणाम झाडांवरती होतोय. त्याची आपली जी पिढी आहे ती झाडच नसेल तर संकटात येईल, आणि ते संकट येऊ नये यासाठी साताऱ्यातील जी सुजाण नागरिक आहे ते प्रयत्न करत आहेत. प्रत्येक शनिवारी या ठिकाणी अजिंक्यताऱ्यातील खालचा मंगळाई परिसर या ठिकाणी येऊन ते श्रमदान करतायत आणि झाडांना पाणी घातलं जात आहे. वेगवेगळ्या अकॅडमीची मुलं असतील किंवा वेगवेगळ्या संस्थांची लोकं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, त्या प्रामुख्याने तरुणांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे. अगदी लहान मुलं, वयस्कर, अगदी सगळे यामध्ये सहभाग घेत आहेत. आणि एकच ध्यास, स्वच्छ श्वास, या स्वच्छ श्वासासाठी आणि एका हरित सातारा करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. माझ्यासोबत इतरही माझे सर्व श्रमदान करणारे सहकारी आहेत, ते देखील आपले या ठिकाणी तुम्हाला आजचा अनुभव तुम्हाला सांगतील. सुधीर सूर्यकांत विसापुरे, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा उपमुख्याध्यापक म्हणून मी इथे आहे. इथे मी आल्यानंतर मला असं जाणवलं की आजची पिढी पहा, अख्खा महाराष्ट्र उन्हाळ्याने खूप त्रासलेला आहे आणि गरमीने झालेला आहे, पण इथली जे लोकमतच्या या हरित ग्रुपच्या हरित सातारा या माध्यमातून ही जी काही झाडांचं संगोपन केलं जातं आहे, याला आजचं महत्त्व जरी तुमच्या लक्षात नाही आलं तर एक 10 वर्षानंतर कळेल की सावली शोधायची वेळ येईल आणि संपूर्ण सातारा या सावलीला या ठिकाणी येऊन बसेल अशी खात्री वाटायला लागलेली आहे. खरं नवसानं मुलं आजपर्यंत पिढी मागत होती. जुने काळ मला मूल होऊ द्यात असं देवाला नवस करत होते, कारण मूल हे आपलं वारस होतं, आपली सावली होती. आता तुम्हाला झाडं जगू द्यात असा नवस करावा लागेल, झाडांचं संगोपन होऊ द्यात असा सुद्धा देवाला नवस करावा लागेल. इतकी भयानक अवस्था आहे. पण आज जर श्रद्धेने आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर आजच आपल्याला झाड जगलेलं दिसेल. प्रत्येकानं आपल्या वाढदिवस साजरा करताना झाड लावा, 3-3 वर्ष त्याचं संगोपन करा, आणि 3 वर्षानंतर झाड वाढलेला रिपोर्ट, झाड वाढलेला फोटो जर तुम्ही आमच्या हरित सातारला दिलं तर त्याला एक बक्षीस ठेवलेलं आहे आमच्या ग्रुपनं, ते सुद्धा मिळवा. संगोपन करा, कारण जो संगोपन करतो तो त्या झाडाची माऊली आई बनतो. आई बना, जसं मुलाचं संगोपन करता तसं प्रत्येकानं आपल्या झाडाचं संगोपन करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण? वडाच्या नावानं सांग बरं! वडाच्या नावानं सांग बरं! वडाच्या नावानं सांग बरं! वडाच्या नावानं सांग बरं! एक मूल एक झाड संगोपन आम्ही करणार. एक मूल एक झाड संगोपन आम्ही करणार. एक मूल एक झाड संगोपन